माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हातून पाया पडतो, आम्हाला बिलं मिळून द्या साहेब। दत्ता शिंदे शेतकऱ्याची बिलं, उसाचे बिलं, उसाचे बिलं। आरडी गावातील रहिवासी असून माझं नाव अतुल शिवशरण काळे आहे। आमचं गोकुळ शुगर कारखान्याला 100 टन ऊस गेलेला आहे। ऊस घेताना इथं सर्व गोड बोलून सर्वांना 15 दिवसात बिलं देतो म्हणून आमचं कारखान्याला ऊस घेऊन गेलेलं आहेत। आमचंच नाही तर पूर्ण गावातलं कारखाना आमचं जवळजवळ इथं एक 10-15 किलोमीटर जवळ असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आमचं इथं ऊस घातलेला आहे। 15 दिवसात ऊस देतो म्हणून जवळजवळ 6 महिने होऊन गेले। आता नवीन गाळपाला सुरुवात होणार आहे 2 महिन्यामध्ये, तरी आमचं अजून गावामध्ये कुणाचंच बिल दिलं गेलं नाही। तिथं आंदोलन करायला गेलं तर काय करायचं करा, आत्महत्या करा, मला मारा, काय करायचं करा म्हणून तिथं हकलवून देऊन पाठवतात। आणि स्वतः दत्ता शिंदे हे कारखाने आता सध्या लंडनमध्ये जाऊन शहरामध्ये क्रिकेटची मॅच बघत बसलेले आहेत। इथं शेतकरी मारायला लागलेले आहेत, त्याचं कुणाला देणं घेणं नाही, सरकारला बी देणं घेणं नाही ना शासनाला देणं घेणं नाही, कुणालाच नाही। माझं फक्त एवढंच विनंती आहे की जेवढं विधानसभेमध्ये आमदार लोक, खासदार लोक जेवढं मुद्दा शेतकऱ्यांचा मांडता तेवढा ऊस बिल न दिल्यामुळे ह्याच्यामुळं का तुम्ही मांडत नाही, मला एवढं विनंती आहे। सर्वांनी याची सर्व सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदारांनी याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावं, एवढंच मी विनंती करतो। शिवशरण विठोबा काळे, माझे वडील एक आज 100 वर्षापासून माझ्या आजोबापासून शेतीचा व्यवसाय आहे म्हणतात। आणि हे आरळी गाव असं आहे, हे आरळी गाव म्हणजे सोलापूर जिल्हा, इकडे सिद्धरामेश्वर, इकडे तुळजाभवानी आणि इकडे स्वामी समर्थ। ह्या गोकुळ शुगर कारखान्याने आम्हाला फसवले, आमच्या शेतकऱ्याची उसण नेले, आम्हाला गोडी गुळाबीन बोलतात। तिथे गेले की अरे तुझ्याची भाषा करून तुम्ही काय करून घ्यायचं करून घ्या म्हणले ते। आम्ही ह्याच्यामुळे कंटाळ आले, 3 वर्ष झाले आमचे बिलं अडकून टाकले। उसण न्यायच्या टायमाला वड बोलतं, हे करतं, ह्याच्यामुळे आम्हाला कंटाळून आले। आणि यांनी शेतकऱ्याचे पैसे असा वापर करतंय, स्वतःच्या बायकोचा वाढदिवस करण्यासाठी 1-1 कोटी गाडी त्यांनी बायकोला भेट देतं। हे शेतकऱ्याचे पैसे हे हरामखोरांनी घेऊन त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आनंद ठेवले। आम्हाला इतकं वैताग आलं, ह्याच्यामुळं आमच्या घरातले 2-3 शेतकरी आत्महत्या करून घेतले। कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमची कोण सुद्धा द्यायला तयार नाही। मेहरबानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि ह्या समजा आरळी गावच्या शेतकऱ्यांना, शेजारगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं। ह्या भाड्याने असं केलं, शेतकऱ्याच्या जीवावरती लुबाडणूक केली। ॲक्च्युली ह्याला कारखान्याचा परवाना नसताना गव्हर्नमेंटला पैसे देऊन, साखर उद्योगाला पैसे देऊन, परवाना नसताना गुळासाची गाळप केले, गाळप करून यांनी आमची शेतकऱ्याची फसवणूक केली। आणि ह्याच्यावरती पोलीस केस करून FIR फाडून ह्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।